या ब्लाउज पीस पासून आपल्याला एका मुलीचा फ्रॉक शिवायचा आहे, 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीचा। त्या ब्लाउज पीसला ही अशी बॉर्डर आहे आणि खाली हा सगळा हा असा पीस आहे। तर ही बॉर्डर होती, ही मी आधीच काढून घेतली। ही मी घेराला समोरच्या बाजूने वापरणार आहे। हे बॉडीला वापरून आपल्याला चालणार नाही, कारण याचं जे डिझाईन आहे, याचं जे लुक आहे, हे सगळं निघून जाईल। म्हणून हे घेराला आपण समोरच्या बाजूने वापरणार आहोत आणि याच्यापासून आपण बाकीचे सगळे जे आपल्याला आवश्यक पार्ट आहेत ते काढणार आहोत। तर आता हे झालं, तर त्याच्यासाठी मी आता आधी अस्तरवर याचं कटिंग करून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी कपड्याचा 4 फोल्ड करून घेतलेला आहे। हा कपडा इथे जो खाली थोडासा तिरका गेलेला आहे, तो आधी आपण सरळ करून कापून घेऊ। 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीचा जर फ्रॉक शिवायचा असेल तर बॉडी उंची आपल्याला 8 इंच घेतली तरी पुरते तयार। त्यामुळे मी इथे आता 9 इंचावर एक खूण करून घेणार आहे। 1 इंच एक्स्ट्रा आहे, खाली घेराला जोडण्यासाठी अर्धा इंच, वरती शोल्डरला जोडण्यासाठी अर्धा इंच। इथे 4.5 इंचावर मी शोल्डरचं माप टाकणार आहे आणि गळा रुंदी टाकणार आहे 2.25 इंच। तुम्ही 2.5 ठेवली तरी काही हरकत नाही। आणि इथून इथे मी मुंढ्याचं माप पण टाकणार आहे 4.5 इंचावर। तर इथे एक आता आपण सरळ रेघ मारून घेऊ, इथे पण आपण एक सरळ रेघ मारून घेऊ। आता ही जी रुंदी आहे, हा फोल्ड माझ्या बाजूला आहे, इकडनं बंद भाग आहे। तर ही जी रुंदी आहे, ही मला जेवढी मिळते तेवढी मी घेणार आहे। इथे आता 8 इंच मला मिळते, खरं 7 इंच घेतली तरी चालते, पण 8 इंच घेतली तर आपल्याला थोडंसं मार्जिनला जास्त सोडून 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीसाठी तो बनवता येतो। तिथे 8 इंच घेतलं, इथे 1 इंच कमी करून मी इथे 7 इंचावर एक खूण करते आणि इथे हे असं करून घेते। त्यानंतर इथे आपल्याला मुंढ्याचं माप टाकायचं आहे, म्हणजे आर्महोलचं माप टाकायचं आहे। तर इथे मी 1 इंचावर एक अशी मध्यावर खूण करून घेतली आणि दुसरी जी खूण आहे ती इथे अर्ध्या इंचावर करून घेतली। आता इथे आपण असा गोलाकार देऊन घेऊ आणि इथे पण आपण थोडासा आतून हा गोलाकार देऊ। तुम्हाला जर स्लीवलेस करायचा असेल तर तुम्ही एकाच मुंढ्याचा आकार दिला तरी सुद्धा चालतो। आता हे दोन्ही भाग आपण वेगळे करू। गडबडीत माझा गळा रुंदी टाकायची राहिली, तर इथे गळा रुंदी आपण घेऊ 2.25 इंचावर आणि इथे एक आपण कट देऊन घेऊ। आता आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे 3 इंचावर। हा झाला पुढचा भाग। आता मागच्या भागाला आपण 2.5 इंचावर मी इथे मागच्या भागाची गळा खोली कापलेली आहे। आता इथे पण आपण हा गोल गळा करू आणि हा मागच्या भागाला आपण हुक लूप करणार आहोत, म्हणून याचे आपण हे 2 भाग करून घेऊ। हे बघा, आता आपला बॉडीचा पुढचा आणि मागचा भाग कापून झाला। आता आपल्याला घेर कापायचा आहे। मग घेर आपल्याला किती कापायचा आहे, हा जो आपण बॉर्डरचा तुकडा काढून ठेवलेला आहे त्या हिशोबाने आपल्याला घेर कापायचा आहे। मग इथे मी आता अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे ही बॉर्डर आहे, याच्यापेक्षा आपल्याला कमीत कमी 1 इंच वर हे अस्तर यावं लागतं, कारण अस्तर नेहमी थोडंसं वर असतं। तर त्या हिशोबाने मी आता हा कपडा इथे ठेवणार आणि याची जेवढी रुंदी आहे तेवढी रुंदी मी घेराला घेणार आहे आणि उंची याच्यापेक्षा 1 इंच कमी घेणार आहे। म्हणून मी हे असं अंथरते आणि असं ठेवून आपण हा घेर इथे ऍडजस्ट करू। हे अशा प्रकारे मी करून घेते आणि इथे मी बॉर्डर घेतलेली आहे, त्यामुळे इथे फोल्डची मला गरज पडणार नाही। त्यामुळे मी हा असं इथे ठेवणार आणि याला आपण आता टाचण्या लावून घेऊ आणि त्यानंतर मग पुन्हा आपण सुलट करून घेर कापून घेऊ। हे बघा, हा जो आहे ना, हा जो घेराचा भाग आहे हा आपला फक्त समोरच्या बाजूला येईल। त्यामुळे आता आपल्याला याच आकाराचा, म्हणजे या मेन कपड्याच्याच आकाराचा दुसरा मेन कपडा कापायचा आहे, जो आपला मागच्या बाजूला येईल। तर तो पण मी आता कापून घेते आणि नंतर मग आपण बॉडीचा मेन कपडा काढणार आहोत। हे मी असंच बाजूला ठेवते असतं, आपण यातनं घेराचा भाग काढणार आहोत आणि बॉडीचा पण मेन कपडा आपण कापून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे हे मी आता अंथरून घेतलेलं आहे आणि आता याच्यापासून आपण पाठीमागचा घेर काढणार आहोत। जेवढा हा वरचा आहे तेवढाच पाठीमागचा काढायचा आहे, फक्त
ही बॉर्डर समोरच्या भागाला येईल, मागच्या भागाला हे अशा प्रकारे येईल. हे बघा, आता आपले घेराचे दोन्ही पीस काढून झाले, घेराचं अस्तर पण काढून झालं. आणि आता आपल्याला बॉडीचा मेन पीस कापायचा आहे. तर आता हा जो राहिलेला कपडा आहे हा पण आपण 4 फोल्ड करून घेऊ किंवा 2 फोल्ड करून घेऊ. पुढच्या भागाला आपल्याला अखंड येणार आहे, तर हे आपण इथे ठेवू आणि मागचा भाग जो आहे तो आपण इथे ठेवू असा. म्हणजे हा जो पट्टा हे आहे हे आपल्याला स्लीव्हसाठी उपयोगी पडेल अशा हिशोबाने. आणि साधारण पाव ते अर्ध्या इंचाचं मार्जिन ठेवून आपण हे दोन्ही भाग कापून घेऊ. हा पुढचा भाग झाला. आता मागचा भाग आपण इथे ऍडजस्ट करू. हे दोन्ही भाग झाले. आता याच्यामध्ये आपण स्लीव्स कापू. मग स्लीव्ज आधी आपण अस्तरवर आधी कापून घेऊ आणि मग आपण मेन पीसवर स्लीव्स कापू. सरळ अशी आपण रेघ मारून घेऊ आणि इथून आपण साधारण 4 इंच सोडू चुण्यांसाठी. हे पूर्ण आपण घेऊ 8 इंच आणि इथून वरून साधारण 1.5 इंच घेऊन आपण किंवा 1.5 किंवा 2 इंच घेतलं तरी चालेल. आपण याला नुसता असा एक आकार देऊ. याला मी फुग्याची बाही करणार नाही, ही आपली उडती बाही असेल. तर हे बघा, हा नुसता असा एक आकार द्यायचा, इथे थोडंसं आतमध्ये घ्यायचं. याला दंडघेराचा प्रश्न येणार नाही कारण ही उडती बाही आहे. याला सेंटरला एक आपण कट देऊन घेऊ. हे झालं. आता मेन कपड्यावर आपल्याला बाही कापायची आहे. मग आपला जो शिल्लक राहिलेला मेन कपडा आहे त्याच्यावर आता आपण बाही कापणार आहोत. जर हा मेन कपडा थोडासा कमी वाटत असेल तर हे अस्तर आपल्याला थोडंसं कमी करावं लागेल, अगदी पाव इंच. आणि मग कारण त्याने काय फरक पडत नाही, ही तशी आपल्याला उडती बाही करायची आहे. तर हे इथे व्यवस्थित ठेवायचं आणि थोडीशी खाली मार्जिन ठेवून आपण हे कट. कारण इथे तुम्ही बघू शकता किंवा जिथे सरळ बाजू आहे त्या बाजूने तुम्ही पकडून ही बाही कापली तरी सुद्धा चालेल. हे बघा, या झाल्या आपल्या बाह्या. तर एकंदरीत आपला आता कटिंग झालेलं आहे. फक्त आता आपल्याला हुकलूक पट्टी आणि गळपट्टी काढायची आहे. तर ही आपली येईल काचपट्टी आणि ही येईल बटन पट्टी. म्हणजे ही येईल लूप पट्टी आणि ही येईल हुक पट्टी. अशा पद्धतीने आता आपलं सगळं कटिंग झालं याचं. आता आपल्याला क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत, त्या पण मी काढून घेते आणि नंतर मग आपण हा जो फ्रॉक आहे हा आपण शिवायला घेऊ. हे बघा, समोरच्या भागाचं अस्तर जोडून मी इथे त्याला 2 प्लेट्स घालून घेतल्या. याच्यामुळे काय होतं की फिटिंगला जरा व्यवस्थित बसतो हा फ्रॉक. त्यामुळे हे झालं. आता आपण मागचा भागाचं अस्तर मेन कपड्याला जोडून देणार आहोत. याला पण आपण एक मध्ये छोटीशी प्लेट घालून घेऊ. अगदी मधोमध घातली तरी चालते. 1/2 इंचाची प्लेट घालायची आणि उंची त्याची साधारण 2 इंच ठेवायची. आपला हे आता बॉडीचे पार्ट जोडून झाले. याला आपण आता काच बटन पट्टी करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण गळपट्टी लावून वरचा भाग पूर्णपणे तयार करून घेऊ. याला डाव्या बाजूला आपण काचपट्टी करू आणि उजव्या बाजूला बटन पट्टी करू. याला मी हुकलूक लावणार आहे, काच बटन नाही करणार आहे.
हे इथे व्यवस्थित मॅच करून घ्यायचं. इथे खाली छोटीशी टीप देऊन घ्यायची, म्हणजे आपल्याला ते घेराला जोडायला सोपं जातं. याला आपण थोडासा 1/2 इंचाचा शोल्डर उतार देऊन घेऊ दोन्ही बाजू. हा तुम्ही आधी कटिंग करताना दिलात तरी चालेल, परंतु मी विसरले म्हणून मी हा आता देते. हे बघा, शोल्डर जोडून झाले. आता आपण याला गळपट्टी लावून घेऊ. इथे मी क्रॉस पट्ट्या कापलेल्या होत्या. सुलट बाजूने ही क्रॉस पट्टी अशी ठेवायची आणि थोडासा एखादा अर्धा पाऊण इंच बाहेर सोडायचं आणि ही जोडायला सुरुवात करायची. पुन्हा इकडनं पण थोडंसं सोडून द्यायचं. आता हे जे आपण एक्स्ट्रा सोडलेलं आहे हे असं आतमध्ये घ्यायचं आणि ही पट्टी अशी दुमडायची. हे बघा, आणि इथून त्याला वरूनच टीप मारायची. म्हणजे असं जोडल्यामुळे काय होतं, हे जे अंतर आहे ना हे सिमिलर राहतं सगळीकडे, कारण ही आपल्याला आतमध्ये दुमडायची. त्यामुळे ह्याच्यावरून आता आपण दाबटीप मारून घेऊ. ही आपल्याला नंतर आतमध्ये अशी दुमडायची आहे ही पट्टी. आता हे जे एक्स्ट्रा आहे हे कुठेही गडबड न करता हळुवारपणे हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे हा आपण कापून घेऊ. आता ही पट्टी अशी दुमडून तुम्ही याच्यावरनं टीप मारणार असलात तर मारली तरी चालेल, परंतु मी याला हात शिलाई करणार आहे. आता हा आपला इथपर्यंत हा वरचा भाग तयार झाला. आता आपण याला बाह्या तयार करून जोडून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे या दोन्ही बाया मी तयार करून घेतल्या. इथे सेंटरला मी कट दिलेला आहे, तिथे बसतील तेवढ्या मी चुन्या घेणार आहे. आणि हा जो खालचा भाग आहे इथे मी ही जी दाबटीप दिलेली आहे ही 5 नंबरची टीप आहे. ही मी नंतर उसवून टाकणार. फक्त थोडंसं ते ताठ राहावं एवढ्यासाठी मी 5 नंबरची टीप इथे मारून घेतलेली आहे. म्हणजे माझं इस्त्री करायचं थोडंसं काम वाचलं या हिशोबाने. आता इथे जेवढ्या चुन्या बसतील तेवढ्या मी घालणार आहे आणि बाकीची ही जी बाही असेल ही अशीच फुगा बाही सारखी उडती बाही सारखी अशी वर राहील. अशा पद्धतीने या बाया मी आता याला जोडून घेते. हे बघा, आता आपल्या अशा ह्या बाया जोडून झाल्या. म्हणजे वरचा जो आपला हा भाग आहे हा पूर्ण झाला. आता आपण घेर तयार करून घेऊ आणि घेराला नंतर हे जोडून आपण फ्रॉक पूर्ण करू. आता हा बॉडीचा पार्ट तयार झाला. आता आपल्याला घेर याला जोडायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं, हा जो भाग आहे हा आपला समोरच्या बाजूला येईल. सगळ्यात आधी आपला मेन पीसचा घेर जोडून घ्यायचा आणि मग त्याच्यावर आपण अस्तरचा पीस जोडणार आहोत. इथे कट घालून घ्यायचा म्हणजे आपल्या लक्षात येईल हा जो मध्य आहे तो बरोबर इथे मॅच झाला पाहिजे असा. मग तोपर्यंत वाटलं तर तुम्ही इथे एक टाचणी लावून घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा प्लेट्स घालता घालता आपल्या लक्षात येतं की आपण कुठपर्यंत आलेलो आहोत. तर इथे एक टाचणी लावून घेऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता. म्हणजे हा अर्धा भाग इकडे ऍडजस्ट करायचा आणि अर्धा भाग तिकडे. साधारण 1.5 ते 1 इंचाचं अंतर आपण इथे प्लेन सोडून देणार आहोत आणि मग आपण या पुढच्या सगळ्या प्लेट्स आपण घालणार आहोत.
बघा, आता अजून एक आपण ह्याच्यावर डबल टिप मारून घेऊ आणि नंतर मग आपण ह्याला अस्तर जोडू. आता हे काठाची बाजू आहे ती आपल्याला खाली ठेवायची, यामुळे काय होईल की आपल्याला खाली फोल्ड घालायची गरज पडणार नाही. जसा मेन पीस आपण ह्याला जोडला तसंच हा अस्तरचा पीस याला जोडून घेऊ. या वेळेला पण आपण तसंच करू. इथे एक आपण पिन लावून घेऊ. हे बघा, आता ह्याच्यावरनं पण आपण एक डबल टिप मारून घेऊ. हे बघा, या पीस पेक्षा हा जो पीस आहे तो माझा कमी आहे. आता ह्या बाजूला घालून घेतल्या तशाच मी दुसऱ्या बाजूला पण प्लीट्स घालून घेते. हे बघा, आपलं हे आता असं जोडून झालं. आपण आता ह्याला जसं आपण ब्लाऊजला ओव्हरलॉक करतो तसं आपण ह्याला ओव्हरलॉक करू, म्हणजे हे दोरे जे आहेत हे आपले निघणार नाहीत. मग त्यावेळेला आपल्याला काय करायला लागेल, हे सगळे म्हणजे अस्तर सकट चारही भाग आपल्याला याच्यामध्ये घ्यावे लागणार. तर आधी आपण सुलट बाजूने टिप मारू आणि नंतर मग आपण फ्रॉकचं फिटिंग करू. टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा, म्हणजे जेव्हा आपण उलट्या बाजूने टीप मारू तर तो शिलाई बाहेर दिसू नये. आता हा आपण उलटा करून इथून टीप मारू, म्हणजे काय होईल, हे ओव्हरलॉक केल्यासारखं होईल आणि दोरी निघणार नाहीत. आता इथे मी 1 इंचाची मार्जिन ठेवून याला सगळ्याला टीप मारून घेणार आहे. इकडनं मारली तशीच आपण इकडनं पण टीप मारू आणि नंतर आपण खाली फोल्ड करू. आता इथे मी दोन्ही बाजूंना टिपा मारून घेतल्या. आता आपण ह्याला खाली एक असा छोटासा फोल्ड घालून घेऊ. फक्त मेन कपड्याला याला घालायची काही गरज नाही, कारण तिथे आपण काठ वापरलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपला हा फ्रॉक आता पूर्णपणे शिवून तयार झालेला आहे. ऍक्च्युअली हा 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीसाठी शिवायचा म्हणून त्यानुसार मी मापं घेतलेली होती. पण हे जे डिझाईन आहे या डिझाईनमुळे मला ह्याची घेराची उंची थोडी जास्त घ्यावी लागली, नाहीतर मग कमी घेरात हा झाला असता. जर आता मी 1 वर्षाच्या मुलीच्या हिशोबाने किंवा 1.5 वर्षाच्या मुलीच्या हिशोबाने घेतलं असतं तर 10 इंच उंचीचा हा घेर झाला असता आणि हे जे डिझाईन आहे हे सगळं कापलं गेलं असतं आणि ते खूप घाण दिसलं असतं. म्हणून मी थोडीशी याची उंची पण जास्त घेतली आणि त्या हिशोबाने मग त्याची रुंदी जास्त घेतली. त्यामुळे 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीला हा फ्रॉक आरामात बसेल. तर अशा प्रकारे हा आता मी शिवलेला आहे. आणि याला मला बेल्ट बनवायचे होते, परंतु तुम्ही इथे बघू शकता आता हा माझ्याकडे फक्त हा एवढा कपडा शिल्लक आहे. म्हणजे हे एवढेच 2 तुकडे आहेत. आता याच्यामध्ये जर बेल्ट बनवायचे म्हटले तर मग ते खूपच असे नाडीसारखे बारीक होतील आणि ते मग खूपच घाण दिसेल, म्हणून मी याला बेल्ट बनवलेले नाहीत. आणि आता इथे तुम्ही बघू शकता, इथे मी त्याला गळ्याला पण हातशिलाई केलेली आहे ही बघा, आणि मागनं मी त्याला हे असे हुक लूक केलेले आहेत. हे बघा, आता याला व्यवस्थित इस्त्री करून हा मला कस्टमरला द्यायचा आहे. माझ्याकडे पिकोची मशीन नसल्यामुळे मी याला मशीनवरच टीप मारली. पिकोची मशीन माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मला मशीनवर याला टीप मारावी लागली. तर एकंदरीत माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचप्रमाणे हा फ्रॉक कसा झालाय हे सुद्धा अवश्य मला कमेंटमध्ये कळवा. जर आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा. त्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.